नमस्कार. आपण भविष्यावर बोलू काही. यामध्ये 10वा भागामध्ये सर्वसामान्य माणसाचा प्रश्न म्हणजे मी व्यवसाय करू का नोकरी करू असा असतो. तर बघा, पत्रिकेतील 10वा भाव हे कर्मस्थान आहे. म्हणजे तो माणूस, तो जातक आपल्या पोट पाण्यासाठी काय काम करेल हे दशम स्थानावरनं समजते. तर बघा, नोकरी करायची म्हटलं तर सरकारी नोकरी करू का प्रायव्हेट नोकरी करू. सरकारी नोकरी जर करायची असेल, सरकारी नोकरी जर हवी असेल तर त्यासाठी तुमच्या पत्रिकेमध्ये रवी बलवान पाहिजे. कारण रवी हे सर्व सरकारी कामं दाखवतो. तो शुभ स्थितीत असला पाहिजे, शुभ ग्रहांबरोबर असला पाहिजे आणि स्वतःच्या राशीत असला तर उत्तमच, किंवा मित्र राशीत तरी असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीसाठी षष्ठ स्थान हे बघितले जाते, 6वे स्थान बघितले जाते. दशम स्थानामधील ग्रह जर षष्ठ स्थानात पडले असतील तर तो माणूस नोकरी करतो. जर दशम स्थानातील ग्रह हे सप्तम स्थानात पडले असतील तर तो माणूस व्यवसाय करतो. सप्तम स्थान हे व्यवसायाचे स्थान आहे. आता व्यवसाय म्हटलं तरी कुठला व्यवसाय करू, की ज्या व्यवसायामध्ये गिराहिकांची गरज रीक आवश्यक असते, असं म्हणजे केटरिंगचा व्यवसाय समजा. आणि असा व्यवसाय की जो महिन्यातून एक एक जरी गिराईक मिळालं तरी त्यात भरपूर पैसा मिळेल, असाही व्यवसाय असतो. उदाहरणार्थ दलाली, जागेची दलाली. एक जरी जागेचा व्यवहार झाला तरी असा माणूस भरपूर पैसे कमवतो. केटरिंगच्या काळामध्ये समजा हॉटेल असेल तर त्या ठिकाणी सतत रीग आवश्यक असते. केटरिंग म्हणजे 100 माणसाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं जेवणाचं महिन्यातून एकदा तर भरपूर पैसा मिळू शकतो. तर अशा रीतीने पत्रिकेत बघून आपण ठरवायचं की व्यवसाय करायचा का नोकरी करायची. आता दशमातील ग्रह जर समजा अष्टम स्थानात पडले असतील तर असे लोक हे LIC एजंट, गुप्तहेर यासारखे काम करणारे असतात. शक्यतो माणूस 60 ते 65 या वयापर्यंत व्यवसाय करू शकतो आणि व्यवसायामध्ये उतार चढाव हे असतातच. नशीब साथ दिली तर साधारण बुद्धीचा माणूस सुद्धा यशस्वी व्यावसायिक होऊ शकतो. पत्रिकेतील 5, 8 आणि 12 हे भाव व्यवसायाच्या दृष्टीने अगदीच अनुकूल नाही आहेत. म्हणून महादशा योग्य असतील तर अशाच वेळेला व्यवसायाची सुरुवात करावी. समजा एखाद्या वृश्चिक लग्नाच्या माणसाने ठरवलं की मी पाण्याचा व्यवसाय करू, तर जलराशी, पाण्याचा व्यवसाय म्हणजे जलराशी, तर जलराशी या कुठल्या घरात पडलेल्या आहेत. जलराशी या अर्थार्जनाच्या दृष्टीने किंवा अर्थत्रिकोण आपण ज्याला म्हणतो की 2, 6 आणि 10 हा अर्थत्रिकोण आहे. या अर्थत्रिकोणात जर जलराशी पडल्या असतील तरच त्या व्यक्तीला पाण्याचा धंदा केला तर योग्य आहे, अन्यथा नाही, असा आपल्याला अनुभव येतो. तर त्या दृष्टीने पत्रिकेचा किंवा ॲस्ट्रॉलॉजीचा उपयोग माणसाने करून घेतला तर अवश्य करून घ्यावा, तो हितकारकच ठरेल. तर ॲस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने एवढी माहिती पुरेशी आहे. नमस्कार.